साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे एकूणच साखर उद्योगाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अशी झालेली आहे की आई जीव घालीना आणि बाप भीक मागून देईना. एकतर गेल्या 4 वर्षामध्ये केंद्र सरकारनं साखरेची एमएसपी वाढवलेली नाही आहे आणि एमएसपी न वाढवल्यामुळं 4 वर्षामध्ये सातत्यानं साखरेचे भाव स्थिर राहिलेले आहेत, वाढत नाहीये. यावर्षी देशामध्ये साखरेचं उत्पादन घटलेलं ही गोष्ट खरी आहे. मग सरकार जर का साखरेची एमएसपी वाढवणार नसेल, जगाच्या बाजारामध्ये साखरेला भाव चांगला मिळत असेल, तर मग साखर कारखान्यांनी साखर निर्यात का करू नये आणि त्यालाही तुम्ही बंदी घालता, स्वतःही भाव वाढवत नाही. याच्या पाठीमागचं केंद्र सरकारचं लॉजिक काय आहे? पण त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर व्हायला लागलेला आहे. खरं तर आमचं आणि साखर कारखान्यांचं भांडण आहे ते ऊसापासून तयार झालेली साखर आणि त्याच्या उपपदार्थातून आलेल्या पैशातून शेतकऱ्याचा हिस्सा जास्तीत मिळाला पाहिजे यासाठी आहे. पण साखरेचे भावच वाढले नाहीत तर मग साखर कारखाने तरी काय करणार? आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयाची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी थकलेली आहे. राज्यामध्ये 3,000 कोटीच्या आसपास देणी थकलेली आहे. याला जबाबदार कोण? जो कायदा आहे ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966, त्या कायद्यानुसार ऊसाचे पैसे 14 दिवसाच्या आत नाही दिले तर साखर कारखान्यांच्यावर कारवाई करायची तरतूद आहे. त्यांना सरकारी थकबाकीदार समजून जप्तीची प्रक्रिया सुरू करण्याची तरतूद आहे. पण अंमलबजावणी कुठं आहे? कारण 80% साखर कारखानदार आज भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहेत. कोण काय कारवाई करणार? म्हणजे याचा थेट परिणाम साखर कारखानदारांचं सोडावं, ते काही साखरेचे पैसे मिळत नाहीत, साखरेला दर नाही म्हणून हात वर करतात, सरकार कारवाई करत नाही माहिती आहे. त्याचा थेट फटका बसतो तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर. एका बाजूला रासायनिक खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत. आमचे पंतप्रधान शेतकऱ्यांना सांगतात की रासायनिक खताचा वापर कमी करा. दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार पैसे द्यायला तयार नाहीत. शेतकऱ्यांनी काय करायचं? खरं तर हा जो सरकारचा निर्णय आहे तो मूर्खपणाचा आहे, भंपकपणाचा आहे असं मी म्हणेन.